म्हणजे ज्याला आपण डीन किंवा हेड ऑफ द इन्स्टिट्यूट म्हणता, अशा डॉक्टरांनी या प्रॉडक्ट बद्दल काय बोललेत, काय लिहिलेत हे तुम्ही बघा. त्याचं नाव आहे गामा ओरिजिनॉल. आणि भारत सरकारने तर काय केले, भारत सरकारने आपल्या राजपत्र, ज्याला इंग्रजी भाषेत गजेट म्हणतात, त्या गजेटमध्ये नाव लिहून टाकले की हे सर्व भारतीयांनी वापरा. बघा, मी खरं बोलतो का खोटं तुम्ही नंतर पुस्तक घ्या, गुगलवर सर्च करा, नाहीतर भारत सरकारच्या राजपत्राचा तुम्ही रेफरन्स घेऊन चौकशी करा. आता हे प्रॉडक्ट काय, ह्याच्यात 60 गोळ्या आहेत. पहिला प्रश्न, कशा पद्धतीने खायचं सर? सकाळी जेवणाच्या अगोदर 1 गोळी, संध्याकाळी जेवणाच्या अगोदर 2री गोळी. आता पुढचा प्रश्न, कोण घेऊ शकते सर? सर्वच महिला पुरुष घेऊ शकतात. बर, जे आजारी आहे त्यांनी घ्यावं का जे आजारी नाही त्यांनी घेऊ शकतात? हे गंमत अशी आहे की आजारी असले नसले तरी हे घेऊ शकतात. आता शेवटचा प्रश्न, आम्हाला काय फायदा हे घेतल्याने? तुम्हाला सांगू, सरकारी आकडे सांगतोय. ज्यांना दुर्दैवाने कमी जास्त झटका येऊन गेलेला आहे, ते येण्याचा प्रमुख कारण काय? आपल्या रक्तवाहिन्यामध्ये एक प्रकारची खराब चरबी जमा होते, ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड असं म्हणता. ते जर वाढला, हो, दिसायला माणूस चांगला दिसतोय, रात्री सोबत जेवलाही म्हणतो आपण, आमच्या सोबत हसला बोललाही म्हणतो, आणि सकाळी न सांगता गेलाही म्हणतो आपण. बरोबर आहे? अचानक ऍडमिट केले, मग रिपोर्ट आला 4 नाल्यापैकी 3 बंद, 3 ब्लॉक. म्हणले कधी दिसलं नाही. वरून कशाला दिसते? आपल्या शरीरात काय काय चालू आहे तुम्हाला माहित आहे का? शरीरावर थोडा घाम लागला, आपण पुसून टाकता, आपण अंघोळ करून घेता, पण आतमध्ये काय खेळ चालू आहे बऱ्याच लोकांना माहिती नसते. आणि आपल्याला एक दुर्दैवाने अशी सवय लागली, जोपर्यंत शेवटचा टाइम येत नाही तोपर्यंत कसली तपासणी करत नाही. बरोबर आहे का नाही? तर तुम्हाला सांगतो, ज्यांना आयुष्यात हार्ट अटॅक नको आहे त्यांनी आत्तापासून चालू करा. ज्यांना येऊन गेलाय छोटा मोठा त्यांनी तर न विसरता घ्या. महिला असो पुरुष असो. काही महिलांना थायरॉइडची प्रॉब्लेम आहे, पुरुषांना देखील आहे. थायरॉइड मरेपर्यंत संपत नाही असं बऱ्याच लोकांचा, डॉक्टरांचा म्हणणं आहे. पण या गामाने 6-6 महिन्यात, 3-3 महिन्यात लोकांचा थायरॉइड क्लिअर करून टाकला. कॅन्सर रोग्यांना देखील हे मदत करतोय. कशासाठी? कॅन्सरचे जे पेशी असतात त्यांना मारण्यासाठी मदत करतोय. लीलावती हॉस्पिटल मुंबईला एक केस, अशी चमत्कारिक केस झाली. गामा original.in साइटवर जावा, तुम्हाला व्हिडिओ आणि सारे रिपोर्ट पाहायला मिळतील. काय झाली? ज्याला लीलावती सारख्या मोठ्या दवाखान्यावाल्यांनी म्हणले की आता हे वाचू शकत नाही, याला घेऊन जावा, पण 3 महिन्यानंतर लगातार दिवसात 6-6 गोळ्या घेतलं आणि सुदैवाने तो वाचला. तुम्हाला विश्वास बसणार नाही, अभ्यास करा. मी म्हणत नाही मोठमोठे डॉक्टर काय म्हणाले, पण आपल्याला काय सवय आहे, अजून मला दुखला नाही मी कशाला घेऊ सर. म्हणजे गाडी बिघडल्याशिवाय मेकॅनिककडे मी अजिबात जाणार नाही. पण समजदार व्यक्ती काय करते? वेळोवेळी टाइम टू टाइम सर्व्हिसिंग करते का नाही सर? अशा प्रकारचे महिलांसाठी काही गोळ्या वेगळ्या आहेत, पुरुषासाठी आहेत, इतर बरेचसे प्रॉडक्ट आहेत. मी सर्वांची माहिती देणार नाही तुम्हाला, कारण तेवढं मी देण्याची आता ताकद नाही आणि तुम्हालाही तेवढी ऐकण्याची ताकद नसेल. बरेचसे बांधव उभे राहिलेले आहेत. फक्त मी या प्रसंगी एवढं सांगेन तुम्हाला की हे मार्केटपेक्षा कमी किमतीचे सामान आहेत. तुम्ही कमी दरात, वाजवी दरात तुम्हाला मिळेल. पण माहिती नसली तर माणसाला हे बघितल्यानंतर असं वाटतं की बाबा 2 रुपये जास्त दिसू लागले. मग बऱ्याच लोकांनी काय शपथ खाल्ले की आम्ही सर असला काही घेणार नाही, कारण आमच्या गावात बिचारा नवीन डॉक्टर आलाय, त्याला घर नाही, बिल्डिंग नाही, काही बी नाही, ते कोण बांधून द्यावं? डॉक्टरकडे आपण वारंवार गेले तर बांधकाम होईल ना डॉक्टर साहेबाचा. बरोबर आहे का नाही? डॉक्टर असले तर नाराज होऊ नका, बऱ्याच ठिकाणी नाराजगी झाली. आम्हाला आमचा उद्देश दवाखाने बंद करणे मुळातच नाही, पण आपल्याला निरोगी जीवन आणि जास्तीत जास्त जगायचं असेल तर आपल्याला हे प्रॉडक्ट वापरणे गरजेचं आहे. बरेचसे प्रॉडक्ट तुम्हाला इथं जाताना तुमच्या घरी लागणारे दिसतील. मी फक्त तेलाबद्दल, गोड तेलाबद्दल, म्हणजे हे त्याला फार महत्वाचं आहे.